झी 24 तास एक पाऊल पुढे। बाबरी मशिदीचं भूत पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या मानगुटीवर बसलंय। बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या कार सेवकांबरोबरच अडवाणींविरोधातही खटला चालवण्यात यावा अशी मागणी सीबीआयनं सुप्रीम कोर्टात केली आहे। अडवाणींसह मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, अशोक सिंघल, गिरिराज किशोर, विष्णुहरी दालमिया आणि साध्वी रितंभरा या 7 जणांच्याही अडचणी यामुळे वाढल्या आहेत। मे 2010 मध्ये सीबीआयची याचिका हायकोर्टानं फेटाळली होती। तसंच अडवाणींविरोधात बाबरी उद्ध्वस्त केल्याच्या कटाचा आरोपही फेटाळण्यात आला होता। त्याविरोधात सीबीआयनं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत अडवाणींविरोधातले आरोप मागे घेणं शक्य नसल्याचं सांगितलंय। तसंच स्वतंत्र खटला न चालवता बाबरी प्रकरणातल्या इतर आरोपींबरोबर त्यांच्या विरोधातला खटला चालवण्याची मागणी केली आहे। त्यामुळे अडवाणींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।